स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। रीमा, कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? या वर्षीचा बेस्ट डेब्यूचा अवॉर्ड तुला डिक्लेअर झालाय. वाव, खरंच? अगं खरंच खरंच रीमा, अभिनंदन. थँक्स. पण तुम्हाला कसं कळलं? समीरजीने दिली न्यूज. पण कन्फर्म्ड आहे ना न्यूज? 100% कन्फर्म न्यूज आहे. अगं सिलेक्शन कमिटीवर माझा मित्रच आहे, त्याने सांगितलं मला. कॉंग्रॅट्स. थँक्यू. अगं माझे कसले आभार मानतेस? आभार देवाचे मान. एनिवे यू डिझर्व. कॉंग्रॅच्युलेशन. हो रीमा, खरंच. पण आता पार्टी पाहिजे हे आम्हाला. सगळ्यांना ट्रीट हवी आहे रीमा. अरे पण आता कुठे अवॉर्ड तर मिळू देत. अगं अवॉर्ड मिळाल्यानंतर आता आधी हवी आहे आम्हाला आज. हो, 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 आज let's go out today. अरे पण असं येस रीमा, पार्टी हवी. देणार ना? ओके चालेल. ग्रेट. मला माहिती तेवढी कंजूस नाहीये. ए, तुझ्यासारखी नाही बरं का. काय गप्प बस, तू देतेस ना ती. थोडं वेळ थांब. अगं, याशी बोलतोय रे मला. हॅलो, अवंतिका दीक्षित बोलते. हाय अवंतिका, रिचा बोलतेय. रिचा श्रॉफ. अगं पण तू अजून ऑफिस मध्ये कशी? तू तुझ्या बॉस बरोबर गेली नाहीस का बाहेर? नाही म्हणजे काय आहे ना की जुईचं निमित्तही फक्त पुरेसं असतं शशांक बरोबर बाहेर जायला. रिचा, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? का त्रास देतेस तुम्हाला? हॅलो, एक्सक्यूज मी वुमन, मी तुला त्रास देत नाहीये. यू गॉट इट रॉंग. तू मला त्रास देतेस. तू शशांकच्या आयुष्यात ढवळाढवळ करतेस आणि त्याचा त्रास मला होतोय. स्टॉप इट रिचा, प्लीज. एक लक्षात ठेव अवंतिका, तू शशांकला माझ्यापासून दूर नेऊ शकणार नाहीस. वेल, आणि जरी तू स्वतःचं एक स्थान शशांकच्या आयुष्यात क्रिएट केलंस ना, तरी रिमेंबर वन थिंग, तू त्याच्या आयुष्यात आलेली दुसरी स्त्री असणार आहेस. यू आर गोइंग टू बी द सेकंड वुमन इन माय हस्बंड्स लाईफ. कळते ना तुला मी काय म्हणते? तू तू एक रिप्लेसमेंट असणार आहेस, एक ॲडजस्टमेंट असणार आहेस. यु नो, अ रिप्लेसमेंट. हां अवंतिका, एक लक्षात ठेव, मी आणि शशांक आम्ही लीगली डिव्होर्स्ड आहोत. आम्ही लीगली सेपरेट झालोय.
पण मनानं सेपरेट झालेलो नाही आहोत. काय आहे ना, नवरा बायकोमधलं प्रेम असं सहजासहजी संपत नसतं. ऑफकोर्स, व्हाय एम आय वेस्टिंग माय टाइम अँड युअर टाइम? नवऱ्यावरती प्रेम करणं काय असं हे तुला कसं? कसं कळणार? आय एम सो सॉरी अवंतिका. हे बघ रिचा, आय हेट सेईंग ऑल दिस, पण तुझं शशांकवर कशासाठी आणि किती प्रेम आहे हे सगळ्यांना चांगलं माहिती आहेच. माझं शशांकवर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करून दाखवीन. कळलं? अवंतिका, डू यू नो समथिंग? नवरा बायकोंच्या मध्ये अशा खूप छोट्या छोट्या पर्सनल गोष्टी असतात. ज्याचं तिराही त्याला सांगणं बरोबर दिसत नाही. पण I'll do you a favor. I'll tell you certain small discreet things that happened between me and Shashank. तुला माहितीये, अगं आम्ही हनीमूनला कुठे गेलो होतो? स्वित्झर्लंडला. अ ब्युटिफुल प्लेस लाईक स्वित्झर्लंड. आमच्या डॅडनी म्हणजे सॉरी माझ्या डॅडनी मला वेडिंग गिफ्ट म्हणून मला आणि शशांकला स्वित्झर्लंडला पाठवलं होतं हनीमूनसाठी. And can you imagine a place like Switzerland and a man like Shashank? हॅलो. अगं काय झालं? एक्साइटमेंट मध्ये फोन कट केलास की काय? अगं ऐक ना, मी काय सांगत होते. हां, वी हॅड गॉन टू अ ब्युटिफुल प्लेस लाईक स्वित्झर्लंड फॉर आवर हनीमून आणि माझ्याबरोबर शशांक सारखा एक एक्साइटिंग माणूस होता. त्याचा तो स्पर्श. स्टॉप इट रिचा, प्लीज. अगं असं काय करतेस अवंतिका? तू हा एक्सपिरियन्स आता शेअर करणार आहेस त्याच्याबरोबर का तो ऑलरेडी शेअर केलाय? बिचारी अवंतिका. देव्यानी, अगं आपण हे काय करत बसलो? का ग? मी तुला सांगितलं होतं ना आज पूनमसाठी काहीतरी विशेष करूया म्हणून. पूनमचे डोहाळे पुरवायचे ना, मग पिझ्झा आणि बर्गरच करायला हवं. अगं मग त्यात काय झालं? मी शिकलीये की जुईसाठी. हे घ्या पोतं, कुठे टाकू? द्या द्या इथे. जडे 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 हळू. एकदम खुश दिसतेस आर्या. मग डॅड आणि मी ना रोज टेरेस खेळणार आहोत. अरे म्हणजे ती खेळणार, मी बघणार. ते आलं आमच्या लक्षात. पण जुई नुसती खेळत असतेस हा आजकाल. जरा अभ्यास कर बरं आता. आणि लवकर लवकर अभ्यास करून घ्या, आम्हाला तयारीला लागायचंय. कळलं? चल लवकर लवकर. चला 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 चला, करा अभ्यास करा.
चल रीमा आम्ही निघतो. कॉंग्रॅट्स अँड थँक फॉर द ट्रीट. थँक्यू चल बाय नंदिनी. समीर बाय. कशी जाणार आहेस? रिक्षाने. रिक्षान कशाला? मी ड्रॉप करतो ना. नको मी जाईन रिक्षा. अरे रिक्षान काहीच प्रॉब्लेम नाही मला. आय ड्रॉप यू. नाही मला जरा शॉपिंगला जायचं आहे. तिकडनं मी घरी जाणार आहे. उगाच तुला उशीर होईल. रीमा काँग्रेस. बरं घे. काय झालं तुझ्या दोघांचं? अगं हो किती गडबड करते सांडशी. चायनीज फूडचा वास येतोय. अरे हे काय? अण्णा कुठे? यायला पाहिजे येतील आता. हो ना खरं एवढा उशीर होत नाही रे. एक मिनिट मी बघतो. आले वाटतं. अण्णा अण्णा सिद्धार्थ तो लवकर. अरे काय झालं? काय करते शिवाला? सांग काय करू. काही कर. तू करशील ते आम्हाला आवडतं. अरे रीमा कशी नाही आली रे अजून. अगं येईल ग. तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवायला बसा, मी वाट बघतो तुझी. नको रे थांबतो आम्ही. अरे अरे काय चाललंय तुझं? हा? ते बघ काय करतात बघ ते. काय अरे करतात? बाबा सलीम गुड न्यूज आहे. सॉलिड मस्त गुड न्यूज आहे. काय ग. मला यावर्षीच्या नाटकातल्या सर्वोत्कृष्ट पदार्पणाचं बक्षीस डिक्लेअर झालंय. अगं बाई अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. ऍक्च्युली मी सेटवर गेले होते ना तेव्हा मला कळलं. मग सोनटक्के काकांकडनं कन्फर्म केली बातमी. ते म्हणाले सगळ्यांनी अवॉर्ड फंक्शनला यायचं. तुम्ही सुद्धा. येऊ ग जरूर येऊ. चल मी काहीतरी गोड करते. कशाला आई उगाच. असू दे ग. जा तू जाऊन हातपाय धुवून घे. चल. किती कौतुकाची गोष्ट आहे नाही रे. गोड शिरा करते पटकन. आपण बाहेर जाऊया फिरायला. काय म्हणाला डॉक्टर? काही विशेष नाही. आराम करायला सांगितलंय आणि जी औषधं दिली आहेत ती मात्र वेळेवर घ्यायला सांगितली. अण्णा काय घडलं हे सांगता का प्लीज? अरे जाऊ दे रे. नाही ना प्लीज सांगा ना, म्हणजे त्यातनं मला काहीतरी मार्ग मिळेल. काही नाही. मला यायला थोडा उशीर झाला. मी परत येत होतो. एक दोन माणसं माझ्या मागून येत आहेत असं मला वाटलं. मला वाटलं असतील कोणीतरी, पण अचानक ते माझ्या समोर येऊन उभे राहिले आणि मला धमकायला लागले. मी त्यांना उत्तरं दिल्यावर ते चिडले आणि हल्ला केला माझ्यावर आणि लाथाबुक्क्याने मारलं. दादा मला वाटतं की हे त्या लोकांचंच काम असणार. नाही बेटा,
असा काही विचार करू नकोस. ही आपल्या दोघांची लढाई आहे. पण अण्णा, तुम्ही आणि देवी या भांडणीत का पडलात? काय गरज होती नसतं संकट अंगावर घेण्याची? अरे पण निरपराध लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. अरे पण स्वतः अडचणीत येईपर्यंत तुम्ही अडचणीत आलात, कोणी मदतीला आलं? तुम्ही एकटे असताना हल्ला झाला, कोणी आलं? अरे पण म्हणून काय घरात गप्प बसायचं? ही समस्या साधी नाही आहे शशांक. तरुण मुलींच्या जीवनाचा प्रश्न आहे हा. त्यांना असं फसवलं जात असताना आम्ही गप्प बसणार नाही. नाही अण्णा, तुम्ही आणि देवी या भानगडीत लक्ष घालणार नाही आणि कुठे बाहेरही जाणार नाही. आणि हे मी अगदी निक्षून सांगतो. मला माफ करा अण्णा, पण आपल्यावरती संकट काय कमी आहेत का? त्यात त्या नव्या संकटाची भर. सॉरी, हे सगळं माझ्यामुळे, म्हणजे मला माहित नव्हतं ह्याचे परिणाम एवढे होतील. नाही बेटा, सलील, तुला आज वेळ आहे ना रे? म्हणजे आज अवॉर्ड फंक्शन आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मी अवॉर्ड घेताना त्या क्षणी तू माझ्या बरोबर असावास. ऍक्च्युली मी आईबाबांना पण सांगणार होते, पण तिथे गर्दी असेल, उगाच आईना दगदग होईल, त्रास होईल, म्हणून मी. पण तू बाबांना घेऊन ये ना. येशील ना? मी आता शूटिंगला जाते आणि तिथनंच डायरेक्ट फंक्शनला जाणार आहे. मी पास पाठवायची सोय करते. येते मी. खरंच मी एवढं कठोर वागायला नको होतं. आज रीमाचं स्वप्न पूर्ण झालंय. मला जायलाच हवं. अण्णांना कधी बरं वाटेल? वाटेल, हा, लवकरच बरं वाटेल. माई, मी करू? नको, मी करते. अगं, खेळायची वस्तू आहे का? सावकाश, अगदी सावकाश. कसं वाटतंय? अजून त्रास होतोय. आता झोपलेत गोळी घेऊन, पण जागे असले की अंग ठणकतं अजूनही. माई, सगळं माझ्यामुळे झालं हो. असं नाही ग, असं काही नाही. काय शर्वरीच्या प्रकरणात आम्ही साक्ष नसती ना दिली तर हे प्रकरण इतकं अंगाशी आलं नसतं आमच्या. म्हणजे आत्या, तू त्या शर्वरीला हेल्प केलं म्हणून लोकांनी अण्णांना मारलं? त्या शर्वरीला दुसरं कोणीच हेल्प केलं नाही? नाही अगं, तसं नाही. हे बघ जुई, तू अभ्यासाला जा बरं. नाही, एक मिनिट. आत्या, त्या शर्वरीच्या मॉम आणि डॅडने तिला हॉस्टेलवर का ठेवलं? ते दोघं सारखे भांडायचे का? नाही, मला माहिती आहे ते सारखे भांडत असणार.
आणि तिच्या डॅडने दुसरं लग्न करायचं ठरवलं असणार ना, म्हणून त्यांनी तिला हॉस्टेलवर ठेवलं असणार. जुई काय बोलतेस? ऐक माझं, जा अभ्यासाला जा बरं. अगं माय, ऐक माझं, शहाणी ना तू. जा बेटा, अगं अण्णा, जा माझा ऐक, अभ्यासाला जा.